शुभदा गांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज एक बघा मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। लोणच्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। आपण किती प्रकारचे लोणचं घरी तयार करत असतो, तर त्यातलाच एक प्रकार आहे बघा मिरचीचा। मी आज कमी तिखट आणि एकदम तिखटदार दोन प्रकारच्या मिरच्या घेऊन हे लोणचं बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवणार आहे। आणि लोणच्याला मसाला बघा किती मस्त आहे, पूर्ण असं मसालेदार। आज आपण मिरचीचं लोणचं बघणार आहोत। तर ही रेसिपी आपण कशी केली आहे ते बघण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल किंवा नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ माझा हा थोडा तरी आवडला तर प्लीज लाईक करा। लोणच्याची रेसिपी खूप साधी सोपी आहे। जे घरामध्ये साहित्य असतं ना त्यापासूनच मी हा लोणचं तयार केलेला आहे, त्याचा मसाला तयार केलेला आहे। म्हणून रेसिपी पूर्ण बघा। रेसिपी खूप मस्त आहे। लोणचं अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये तयार होतं। एकदम चटकेदार लोणचं आहे। तर आपण ही रेसिपी कंटिन्यू करूया। सर्वात पहिला बघा इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या बघा किती लांब सडक आहेत, या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत। आणि मी थोड्याशा बघा बाजूला 5 ते 6 मिरच्या तिखटाच्या घेतलेल्या आहेत। हे बघा तिखटाच्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत। या काळ्या रंगाच्या असतात ना त्या खूप तिखट असतात मिरच्या, आणि या फिकट रंगाच्या असतात ना त्या खूप कमी तिखट असतात। आणि हे बघा सर्वात पहिलं तर मिरच्यांचे देठ असतात ना ते काढून घ्यायचे आहेत, कारण ते देठ एक तरी राहिलं ना लोणच्यामध्ये तर ते पूर्ण लोणचं खराब करतं। पूर्ण असं देठ त्याचे काढून घेते मी सर्व मिरच्यांचे। देठ बघा सर्व मिरच्यांचे काढून घेतलेले आहेत, बघा किती व्यवस्थित काढून घेतलेले आहेत। आणि या मिरच्या मी पाव किलो घेतलेल्या आहेत। बाजारामध्ये थंडीच्या सीझनमध्ये या मिरच्या खूप मस्त भेटतात, आता हिरव्यागार असे असतात म्हणून, आणि कमी तिखटाच्या असतात, तर ह्याचं लोणचं खूप छान होतं। आणि आता ह्याचे बघा मी असे काप करून घेते आहे। मिरची खूप लांब आहे तर त्याचे मी एका मिरचीचे 3 भाग केले आहेत, आणि 3 भागाचे बघा 6-6 भाग करून घेते आहे मी मिरचीचे। हे अशी मी कटिंग करून घेते आहे, कारण याला मसाला ना व्यवस्थित लागला जातो। आणि तो असे छोटे छोटे पण आपण कटिंग करू शकतो। तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे तसं तुम्ही कटिंग करून घ्या, मिरच्या कापून घ्या। आता मी अशा प्रकारे कापून घेते आहे, त्याला मसाला खूप चांगला लागला जातो। तर चला आता मी ही सर्व मिरच्या अशा प्रकारे कापून घेते व्यवस्थित। मिरच्या सर्व कापून घेतलेल्या आहेत बघा, व्यवस्थित अशा कापून घेतलेल्या आहेत। त्याचे एका मिरचीचे 3 भाग करून आणि त्याचे मधून कट करून घेतलेली आहे, हे बघा। आणि ती जेव्हा आपण लोणचं ताटामध्ये घेतो ना तेव्हा ते खायला पण एकदम सोपं जातं। तर बघा आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घेतलेला आहे, आणि हे विनेगर घेतलेलं आहे मी। विनेगर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 2 लिंबांचे रस घ्या, आणि लिंबाच्या रसापेक्षा हे विनेगर लोणच्यासाठी खूप फायदेशीर असतं। लोणच्याचं किती वर्ष तुम्हाला लोणचं ठेवायचं आहे तेवढे वर्ष ते राहतं। लोणचं अजिबात खराब होत नाही। लोणचं त्याला लवकर तयार होण्यासाठी ते विनेगर काम करतं, लोणचं लवकर तयार होण्यासाठी, आणि त्याची अजून चव वाढवतो विनेगर, म्हणून हे आवर्जून ॲड करा। आता मी छोटीशी वाटी होती ते पाव वाटी घेतलं होतं विनेगर। ते बघा मीठ आणि विनेगर आपण व्यवस्थित असं मिक्स करून ठेवलेलं आहे। बाहेरचं जे लोणचं भेटतं ना त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फक्त विनेगरच असतं, त्याच्यानेच ते विनेगर हे फिजिटिव्हीचं काम करतं, म्हणजे लोणचं मुरण्यासाठी ते काम करतं चांगलं, म्हणून ते आवर्जून घातलं जातं त्यामध्ये। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया। आणि इथे बघा मी छोटासा पॅन घेतलेला आहे, यामध्ये आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। इथे बघा आता मी छोटी वाटी आहे ती मी हे 3 मोठे चमचे बडीशेप घेतलेली आहे, ही कच्ची घेतलेली आहे। बडीशेपमध्ये पण 2 प्रकार असतात, बारीक जाड, तुम्ही कोणते पण घ्या बडीशेप, जी घरामध्ये असेल ती तुम्ही घ्या। आणि ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा किंवा अर्धा चमचा तुम्ही जिरं ॲड करा। ह्याच्यामध्ये जिरं जास्त ॲड करायचं नाही आहे। मेथीचे दाणे घेतलेले आहेत बघा, ते पण 1 चमचा घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं लोणच्याची चव वाढवतो ते ही बघा, ही मोहरीची डाळ आहे, ती पण मी
बडीशेप आणि मोहरीची डाळ सेम प्रमाणात घेतलेला आहे। आणि जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल घरामध्ये तर आपल्याकडे ही राई असते, ती तुम्ही थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घ्या। आता याच्यामध्ये बघा मोहरीची डाळ घेतलेली आहे मी। मोहरीची डाळ आणि बडीशेप हे समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे। आता ह्याला आपल्याला गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आहे, फक्त भाजून घ्यायचं नाही आहे, फक्त गरम करायचं आहे। जे आपल्या हाताला फक्त गरम लागलं ना की मग गॅस बंद करायचा आहे आणि मंद आचेवर ठेवलेला आहे मी। हे आपण फक्त गरम करून घेणार आहोत। हे बघा चांगलं ते गरम झालेलं आहे व्यवस्थित। आपल्याला हे भाजून घ्यायचं नाही आहे, फक्त गरम करून घ्यायचं आहे। तर हे चांगलं गरम झालेलं आहे। मी एका हे ताटामध्ये काढून घेते आणि ते चांगलं ताटामध्ये पसरवून घेऊया। जे आपण बघा आता बडीशेप आणि भाजलेलं आहे ते मी ताटामध्ये काढून पसरवून ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन ते थोडं थंड होईल। बडीशेप आणि मोहरीची डाळ आणि जिरं बघा, मेथीची दाणे चांगले ते थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सरचं भांडं घेते, त्याच्यामध्ये हे आपण वाटून घ्यायचं आहे। आणि हे मसाल्यासारखे एकदम असं बारीक पावडर नाही करायचे आहे, थोडं असं कणीदार ठेवायचं आहे, जाडसर, म्हणजे ते जेव्हा आपण लोणचं खातो ना दाताखाली ते खूप छान येतं आणि ते मस्त लागतं असं। तर आता मी सर्व एकत्र ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण 1.5 चमचा बघा लाल तिखट, ही काश्मीरी फक्त मिरची आहे, रंगासाठी ॲड करत आहे मी, कारण मिरचीचं लोणचं करतोय म्हणजे आपण त्याला ॲडिशनल तिखटाची गरज नाही आहे। आणि मीठ पहिलं आपण टाकलेलं होतं विनेगर मिरची बरोबर ते मिक्स करताना, आणि आता मी थोडंसं मीठ ॲड करते आहे। हिंग ॲड केलेलं आहे अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद ॲड केलेली आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। फिरवून घेतलेला आहे बघा, मसाला मस्त तयार झालेला आहे, सुगंध खूप छान येतोय मसाल्याचा। हे बघा पूर्ण पावडर केलेली नाही आहे, भरड ठेवलेली आहे, थोडं असं कणीदार ठेवलेलं आहे। ते इथे बघा मिरच्या पण छान असं ते विनेगरमध्ये मुरलेले आहेत, मस्त थोड्या अशा मऊ झालेल्या आहेत मिरच्या। तर आता ह्याच्यामध्ये आपण हा सर्व मसाला ॲड करूया। मसाला बघा सर्व काढून घेतलेला आहे मिरच्यांमध्ये। आता आपण मसाला आणि मिरची व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिरच्यांना बघा मसाला किती छान लागलेला आहे। मसाला जास्त झाला तरी चालेल, कारण नेहमी बघा आपण लोणचं करतो तर ते कधी कधी कैरीचं वगैरे मिरचीचं लोणचं करतो, मसाला कमी होतो आणि मग आपण जेव्हा ताटामध्ये लोणचं घेतो तेव्हा आपल्याला मसाला शोधावा लागतो, फक्त फोडीच असतात। म्हणून मी मुद्दामून ह्याच्यामध्ये मसाला थोडा जास्तच ठेवलेला आहे। ह्याचा मसाला चपाती बरोबर वगैरे पण खूप छान लागतो। तर बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे सगळं, मिरचीला मस्त असं ते लावलेलं आहे। म्हणून बघा मी मिरच्या अशा काप करून आणि त्याच्या हुब्या कापून घेतलेल्या आहेत, म्हणजे मसाला पूर्ण त्या मिरचीमध्ये चांगला लागला जातो व्यवस्थित असा। व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघा। आता हे आपलं तयार झालेलं आहे मिरचीचं सुक्कं लोणचं, पण हे जास्त दिवस राहत नाही, म्हणून अजून हे जास्त वर्ष 2 वर्ष राहण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे। त्यासाठी बघा मी इथे पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये बघा हे आता आपलं हे रेग्युलर घरातलं तेल असतं ना सनफ्लावरचं, मी ते घेतलेलं आहे 1 वाटी। आणि ह्याच्यामध्ये बघा राईचं तेल मी घेते आहे 2 चमचे। मिरचीच्या लोणच्यामध्ये राईच्या तेलाने खूप छान सुगंध येतो आणि खूप छान चव वाढते लोणच्याची, म्हणून माझ्याकडे होतं राईचं तेल।
राईचं तेल हे ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर जे आपलं घरातलं तेल आहे तेच तुम्ही ॲड करा। आता तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल असं कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे आपल्याला, फक्त त्याची वाफ येईल तेवढंच फक्त गरम करायचं आहे। हे बघा छान त्याला बघा वाफ सुटलेली आहे। मी लो टू मीडियम फ्लेमवर ते तेल गरम करत ठेवलं होतं, तर हे बघा छान अशी त्याला वाफ सुटलेली आहे। आता गॅस बंद करते आणि तेल काढून घेते छान अशी, त्याला मी उकळ काढलेली नाही आहे तेलाला। आता हे मी थंड करून घेते आणि तेल बघा थंड करून घेतलेलं आहे, फॅन खाली ठेवलं होतं थंड करायला। मी आता बघा बोट टाकून बघितलं तर इतपत जास्त गरम नाही आहे, पूर्ण असं नॉर्मली असं थंड करून घ्यायचं आहे। आता ते तेल बघा मी आपल्या लोणच्यामध्ये ॲड करते आहे। मिरचीच्या लोणच्याला जास्त तेलाची गरज नाही लागत, फक्त मसाला भिजेल इतपतच आपल्याला तेल ॲड करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल। बघा किती मस्त दिसतंय ना लोणचं, एकदम मसालेदार मिरचीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे। आता हे तुम्ही लगेच पण खाऊ शकता। आता ह्याला मी आता हे माझ्याकडे तर चिनी मातीच्या बरणी आहेत, मी त्याच्यामध्येच लोणचं भरून ठेवते। तर तुमच्याकडे चिनी मातीची बरणी असेल किंवा काचेच्या बरणीमध्ये तर भरून ठेवा। प्लास्टिकच्या बरणीमध्ये जास्त दिवस राहत नाही, त्याला तो असा काळपटपणा बाजूनी पकडतो किनाऱ्याने, म्हणून आवर्जून काचेची बॉटल किंवा चिनी मातीची बरणी असेल ना तर त्याच्यामध्ये भरून ठेवा। आणि मिरची बघा मी उभी कापून घेतली आहे, ते त्याच्यामुळे बघा मसाला मस्त त्याच्यामध्ये भरला गेलेला आहे मिरचीला तर, आणि लोणचं मस्त तयार झालेलं आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून मला सांगा, आणि तुम्ही पण करून बघा रेसिपी, खूप छान होते, मस्त होते, लोणचं खूप छान होतं। आता हे लोणचं मस्त तयार झालेलं आहे। थोड्या वेळाने मी ह्याला बरणीमध्ये भरून ठेवते चिनी मातीच्या, छान असं लोणचं त्याच्यामध्ये राहतं चिनी मातीच्या बरणीमध्ये। हे बघा जर तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा, आणि चिनी मातीची पण बरणी कोणती पण असू दे, चिनी मातीची असू दे किंवा काचेची असू दे, ती बरणी तुम्ही थोडं ओलसरचा ओलावा असेल तर फक्त गॅसवर असं गॅस पेटवायचा आणि त्याच्यावर असं उपळी ठेवायची, पूर्ण ती बरणी कोरडी होऊन जाईल आणि मग हे लोणचं त्याच्यामध्ये भरून घ्या। तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडली असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण बघा। थँक्यू।